अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू कडू यांनी काल मेळघाटच्या विकासाच्या आणि मेळघाटच्या समस्यांच्या संदर्भात मेळघाट संघर्ष महापदयात्रा करण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली। तसं पाहिलं तर माजी आमदार बच्चू कडू यांच्याच प्रहार पक्षाचे आमदार त्या ठिकाणी 5 वर्ष सत्तेत होते आणि स्वतः बच्चू कडूसुद्धा 5 वर्ष त्या ठिकाणी सत्तेत होते आणि 9 खात्याचे ते 2.5 वर्ष राज्यमंत्रीसुद्धा होते। परंतु तेव्हा त्यांना मेळघाटच्या समस्या मेळघाटच्या विकासाकडे लक्ष देण्याची त्या ठिकाणी गरज भासली नाही। आता त्यांनी मेळघाटच्या विद्यार्थ्यांच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केला। परंतु बच्चू कडू हे 2.5 वर्ष शिक्षण राज्यमंत्री असताना तेव्हा मात्र त्यांना त्या ठिकाणी मेळघाटच्या आदिवासींच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी दिसले नाही। त्या ठिकाणी त्यांनी मेळघाटच्या आदिवासींच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षणासाठी काहीच केलं नाही। परंतु आता सत्तेत नसताना मेळघाटच्या समस्या आणि मेळघाटचा विकास त्यांना आता मात्र दिसू लागला। म्हणजे खऱ्या अर्थानं जेव्हा ते सत्तेत होते, जेव्हा त्यांचा पक्षाचा आमदार त्या ठिकाणी होता, तेव्हाच जर त्यांनी मेळघाटच्या समस्येकडे लक्ष दिलं असतं तर आज त्यांना मेळघाट संघर्ष महापदयात्रा काढण्याची गरज भासली नसती। म्हणून माझं बच्चू कडूंना असं विनंती आहे की जेव्हा तुम्ही पदावर होते तेव्हा फक्त खोके जमा करण्यात तुम्ही मग्न होते, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही मेळघाटच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही। परंतु आता मेळघाट महासंघर्ष यात्रा करण्यासाठी तुम्ही पुढे निघाले। माझी तुम्हाला अशी विनंती आहे की मेळघाट संघर्ष महापदयात्राऐवजी मेळघाटच्या जनतेची माफी मागो महापदयात्रा तुम्ही काढावी, अशी सध्या वेळ आलेली आहे।